Walking in life by the word of God. देवाच्या शब्दाद्वारे या जीवनात चालणे. We'll open our Bibles to Isaiah chapter 30 verse 21. Your ears will hear a word behind you saying, this is the way, walk in it. Whenever you turn to the right or to the left. हालेलुया. यशया 30:21. आणि जेव्हा तुम्ही उजवीकडे फिराल आणि जेव्हा तुम्ही डावीकडे फिराल तेव्हा तुझे कान तुझ्या मागे वाणी ऐकतील आणि ती वाणी म्हणेल की हाच मार्ग आहे, यात तुम्ही चाला. Amen. आमेन. Abraham was a nobody अब्राहम कोणीच नव्हता until he heard the word of God. जोवर त्याला देवाची वाणी ऐकू आली नाही, देवाचा शब्द ऐकू आला नाही, तोवर तो काही नव्हता, शून्य होता. You are nothing before you hear the word of God. जोवर तुम्ही देवाचं वचन ऐकत नाही, देवाचा शब्द ऐकत नाही, तोवर तुम्ही काहीच नाही. The word of God establishes you. देवाचा शब्द तुम्हाला स्थिर स्थावर करतो. The word of God tells you who you are. देवाचा शब्द तुम्हाला सांगतो तुम्ही कोण आहात. God spoke to Samuel देव शमूएलाशी बोलला and said, Samuel, Samuel. आणि हाक मारली देवाने त्याला, शमूएला, शमूएला. And that boy became a prophet to the king. आणि तो मुलगा राजांसाठी संदेष्टा झाला. He became a prophet to kings. राजांसाठी संदेष्टा झाला तो मुलगा. He didn't become a king, but he became a kingmaker. स्वतः राजा नाही झाला, पण राजा बनवणारा, राजा घडवणारा झाला. Amen. आमेन. When God speaks to you, देव जेव्हा तुझ्याशी बोलतो you don't remain in the ordinary places. तेव्हा तू साध्या जागांमध्ये राहत नाही. Let God speak to you. एकदा देवाला तुझ्याशी बोलू दे. Let God speak to you every day. रोज देवाला तुझ्याशी बोलू दे. Every day you will be elevated. रोज तुम्ही उन्नतीला, प्रगतीला याल. The Bible is God's word. बायबल देवाचा शब्द आहे. And this word is given to you. आणि हा शब्द तुला दिला And आहे. when God speaks to you आणि जेव्हा देव तुझ्याशी बोलतो through this word, या शब्दातून you shall be a kingmaker. तुम्ही राजा बनवणारे, राजा घडवणारे व्हाल. Amen. God's word is not a luxury. देवाचा शब्द सौख्य नाहीये. It works like spiritual power. देवाचा शब्द आध्यात्मिक सामर्थ्यासारखं काम करतो बेटा. God's word is like life unto death. देवाचा शब्द मृत्यूसाठी असलेलं जीवन आहे. It is oxygen to every dying believer. आणि प्रत्येक मरणाऱ्या बिलीवर माणसासाठी वायू आहे, ऑक्सिजन आहे. It is a necessity for every believer. गरज आहे, गरज. प्रत्येक बिलीवर माणसाची गरज. And without his word we will wander away. आणि त्याच्या शब्दाशिवाय आपण भटकू. That's why he says, म्हणून तो म्हणतो you shall hear a word तुम्हाला शब्द, वाणी ऐकू येईल. behind you. तुझ्या मागे तुला एक आवाज ऐकू येईल. I am behind you. मी तुझ्या मागेच आहे. My voice will lead you. माझी वाणी तुला चालवेल. Say, Amen. my voice will guide you. माझी वाणी तुला मार्गदर्शन करेल. With his voice त्याच्या वाणीनं we can walk in clarity. आपण स्पष्टपणे सगळं समजून उमजून क्लिअर कट चालू शकतो. We can walk in peace. शांतीनं चालू शकतो. We can walk in confidence. विश्वासानं चालू शकतो. We can walk in our destiny. आणि आपल्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत चालू शकतो की मैं बना ही इसलिए हूं. Every destiny given in the Bible बायबल मध्ये दिलेली प्रत्येक ठरलेली आयुष्याची of दिशा every people प्रत्येक माणसाची shifted because of the word of God. का बदलली, हल्ली देवाच्या वचनामुळे झाली. Amen. Amen. Because of that voice, तो बदल का आला त्यांच्या जीवनात? ती वाणी त्यांनी ऐकली म्हणून तो बदल आला. that eternal voice, तो अनंत काळचा आवाज त्यांनी ऐकला म्हणून ते बदल त्यांच्या जीवनात that आले. loving voice, तो प्रेमळ आवाज, that shepherd's voice. तो मेंढपाळाचा आवाज. And if God's voice can change their lives, आणि देवाची वाणी, देवाचा आवाज या लोकांचं जीवन बदलू शकत आहे. then I came to declare to you this evening, आज या सायंकाळी मी तुम्हा लोकांना घोषित करायला आलोय, his word can change your life also. त्याचा शब्द तुझंही जीवन बदलेल. Amen. कारण तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. Voice is just sound. आवाज म्हणजे केवळ नाद आहे. It can be a noise without meaning. आणि तो नाद अर्थशिवायचा सुद्धा गोंगाट असू शकतो. All the noises you hear every day, आज सगळे जे काही आवाज तुम्ही रोज ऐकता it is just a sound. ते सगळे आवाज एक नाद आहे. त्यातले काही नाद गोंगाटही असू शकतात. उगीचे. Sometimes these sound irritate us. आणि कधी कधी हे आवाज आणि हे नाद आपल्याला वैतागवाडी देतात. But पण a word will never irritate शब्द you. नाही तुम्हाला कधी वैताग देणार. Because the word has meaning in it. कारण शब्दाला अर्थ आहे. The word has life in it. देवाच्या शब्दात जीवन आहे. इट विल नेव्हर इरिटेट यू. इट्स गॉड्स वर्ड.
And a word carries message for you. आणि या देवाच्या शब्दात तुझ्यासाठी निरोप आहे, संदेश आहे, Amen. चिठ्ठी आहे, उपदेश आहे. A word carries instruction for you. देवाच्या शब्दात तुझ्यासाठी मार्गदर्शन पर सूची आहे. A word carries guidance for you. देवाच्या शब्दात तुझ्यासाठी मार्गदर्शन आहे. God does not want you to live by static. तसं देवाची इच्छा नाहीये की तुम्ही अशा हिशोबांवर He जगावं. wants you to live by the living word of God. देवाच्या जिवंत शब्दांवर तुम्ही जगावं अशी देवाची इच्छा आहे. Because Bible says कारण बायबल the म्हणतं people around Paul heard the voice. पॉलच्या अवतीभोवतीच्या माणसांनी आवाज ऐकला. They heard the sound. त्यांनी तो आवाज, ती वाणी ऐकली. But Paul heard the word of God. पॉलने त्यातला देवाचा शब्द ऐकला. Whose life was made? कुणाचं जीवन घडलं? Paul. पॉलचं. The one who hears the word of God, his life will be made. देवाचा शब्द जो ऐकेल त्याचं जीवन बनेल आणि घडेल. A voice may shake you, आवाज कदाचित तुला घाबरवून but the हादरवेल, word of God will shape you. पण देवाचा शब्द तुला आकार देईल. Amen. आमेन. A voice may also tell you that something is near, आवाज तुला असंही सांगेल कदाचित की काहीतरी जवळ आहे, but the word of God will tell you what to do. पण देवाचा शब्द तुला हे सांगेल की काय करायचं. Many times the voice wakes us up, अनेक वेळा आवाज आपल्याला जाग करतो, but the word of God gives you resurrection. देवाचा शब्द आपल्याला पुनरुत्थान देतो, मेलेला जीवन झाला It raises us up. आणि आपल्याला सजीव करतो. Amen. Amen. That's why I read the Bible every day. मग त्याच्यात परत पहिली गोष्ट पहिली, रोज बायबल वाचा. Every day. रोज बायबल वाचा. Bible is not just a voice. बायबल केवळ आवाज नाहीये, It is the word of God. बायबल देवाचा शब्द आहे. बायबल रोज वाचा. Amen. The sheep don't just hear the shepherd's sound. मेंढरं फक्त मेंढपाळाचा आवाज ऐकतात असं नव्हे, They follow his word. ते त्याच्या शब्दामागे चालतात. My Jesus is the word of God. माझा येशू देवाचा शब्द आहे. That's why Jesus says, म्हणून येशू my म्हणाले, sheep hear my voice. माझी मेंढरं माझा आवाज ऐकतात. Voice coming from the word of God. आवाज देवाच्या शब्दातनं आलेला. Voices may pass, आणि आवाज येतील, आवाज जातील, but the word of God stands forever. देवाचा शब्द कायम उभा राहील. That's what Isaiah 40 verse 8 says. यशया 40:8 मध्ये असंच लिहिलेलं आहे. Then why do we need a voice? मग आपल्याला आवाजाची गरजच काय? Voice is given for attention, आवाज आपलं लक्ष वेधून घ्यायला दिलाय and word is given for instruction. आणि शब्द आपल्याला मार्गदर्शन करायला दिलाय. Voice will be given to wake you up, आवाज तुला जाग करायला दिला जाईल. but he gives his word to take you forward in life. शब्द तुला आयुष्यात पुढे घेऊन जायला दे. Amen. Amen. The word of God is eternal. देवाचा शब्द अनंत काळचा आहे. It does not change. देवाचा शब्द बदलत नाही. The voice will fade away, आवाज निघून जाईल, but the word of God will remain forever. पण देवाचा शब्द कायम टिकेल. Voice is never a comfort. Word of God is a comfort. आवाज सांत्वन देत नाही, देवाचा शब्द सांत्वन देतो. The word of God is the expression of God. देवाचा शब्द म्हणजे देवाचे हावभाव व्यक्त करणं आहे. He is the image of God. देवाची प्रतिमा आहे. Amen. आमेन. And that's why I love the word of God. म्हणून माझं देवाच्या शब्दावर The प्रेम आहे. more you read the word of God, the more it enters in you and it जेवढं directs you. जेवढं जास्त तुम्ही देवाचा शब्द वाचाल तेवढा तो तुमच्या आतमध्ये प्रवेश करेल आणि तुम्हाला मार्गदर्शन करेल. Because a voice can catch your ear, का आवाज तुझ्या कानाला धरू शकेल, but the word can change your wrong path into right path. शब्द तुझ्या चुकीच्या रस्त्याला योग्य रस्त्यात बदलेल. Praise हा God. रस्ता नाही, हा रस्ता धर. And so whenever you feel stuck, तर कधी तुला असं वाटलं मी अडकलोय, that like nothing is moving forward, की माझा चाका जाम, मेरी गाडी आगे नहीं जा रही, use Isaiah 30:20. यशया 30:21 वापरायचं की Say, तू Lord, बोल, प्रभू I'm waiting for your मी word. तुझ्या चरणी वाट पाहतोय तुझ्या शब्दाची. Amen. पाठीमागून आवाज येऊ दे, आवाजातनं शब्द येऊ दे, And suddenly you will hear a word also. आणि अचानक तुला शब्द ऐकू येईल. Be still. शांत राहा, Wait on the Lord. देवाचरणी वाट पहा, Be of good courage. धीराने राहा, And I will strengthen your मी heart. तुला शक्ती देईन, मी तुझ्या Wait हृदयाला upon ताकद me. देईन. देवाचरणी वाट पहा. See, my timing is perfect. माझी वेळ परिपूर्ण आहे, Don't worry. काळजी नको करू, Don't rush. तू नको घाई करू. He who believes does बा not खरा make बा. haste. जो विश्वास ठेवतो तो घाई करत नाही असं वचन आहे. See, and that word तो शब्द helps you in your despair. तुला मदत करतो तुझ्या व्याकुळ अवस्थेमध्ये. Amen. आमेन. And the word coming from the Spirit today आणि आज आत्म्यातनं येणारा जो शब्द आहे is a benefit even for your tomorrow. तुझ्या उद्यासाठी पण तो फायदाच आहे ना. And so when you follow His word, तर जेव्हा तू त्याच्या शब्दामागे चालशील you don't just survive. तेव्हा केवळ तू टिकशील असं नाही, You arrive in your destination. तुझ्या ठरलेल्या दिशेत तू पोहोचशील. See? कसा बसा निभाव लागला असं होणार नाही,
तर मी पोचलो, आय अराइव्ड असं होईल. And sometimes you have to slow down. आणि कधी कधी जरा स्पीड कमी करा. Slow down. अहो किती घाई घाई, Amen. एवढी घाई नको. Because जरा हळू. God's word is often missed when we are rushing. का आपण घाई 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 केली ना की देवाचा शब्द आपल्याकडनं कुठेतरी राहून जातो. Stay in the word शब्दात राहा, because his written word will train your ears for his spoken word. कारण लिखित शब्द तुला ट्रेनिंग देईल बोललेला शब्द ऐकून तसं करायला. Are you getting it? कळतंय का? बायबल मधले वाचलेले शब्द तुला ट्रेनिंग देतील. मग तुला कळेल, अच्छा हा शब्द जो ऐकू येतोय हा देवाचा आहे. In your family, in your job, in your decision making, in your struggles, तुझ्या फॅमिलीमध्ये, परिवारामध्ये, निर्णय घेण्यामध्ये, तुझ्या when संघर्षांमध्ये, you don't know what to do, जेव्हा तुला कळत नसतं मी काय करू, his word will be right there behind you. त्याचा शब्द तुझ्या मागेच असेल. Behind you, he will say, तुझ्या मागेच तो बोलेल, this is the way, walk in it, हा Peter. मार्ग धर पीटर, या रस्त्याला लाग. That is not the way. तो मार्ग That नाहीये. is not how things to be done. नाही असं नाही करायचं. Do असं कर, this. असं कर, Do that. तसं कर. Speak to him. त्याच्याशी बोल. Don't speak to him. त्याच्याशी बोलू नको, हिच्याशी बोलू नको, यांच्याशी बोल, त्यांच्याशी बोलू नको. Go to Gaza. गाजाला जा, Go to that Gaza Strip. जा गाजाला जा, गाजाचा Say, रस्ता धर. I mean, that is the way he will keep on speaking to असं you. देव बोलत राहील मग तुझ्याशी. रथ असेल, रथात शंड असेल, शंडाला सुवार्थ सांग, असं देव बोलेल मग. And the first way that God speaks is through the, आणि पहिली रीत जिथून देव बोलतो ते हे शब्द. this is the foundation. हा पाया आहे, There is no other foundation. बाकी कुठलाच पाया नाही. हा पाया आहे. एक Pe- बायबल घ्या. People's voice, people's talks, prophets' talks, pastors' talks, they are all secondary. First is the लोकांचा word of God. आवाज, पास्टरांचा आवाज, संदेशांचा आवाज, हे सगळं नंतर. पहिलं हे. Amen. Because the Bible is not ink on paper, कारण की बायबल म्हणजे फक्त पेपरवरची शाई नाही काही. it's God's word in हा, print. ते कागदावरची शाई नाहीये, तो छापलेला देवाचा शब्द आहे. तो हृदयात उतरवायला तर लागेलच. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.